आवडी चॅनेलवरून सर्वांना नमस्कार. आज आपण आवडी चॅनलचे माजी डायरेक्टर सुरेश चाळके यांच्या शेतामध्ये गव्हाला पाणी पाजण्याचं कामकाज सुरू आहे. बरेच शेतकरी त्यांच्याकडे या हरभऱ्याच्या पिकाच्या संदर्भात विचारणा करायला येतात, माहिती घ्यायला येतात आणि ते व्यवस्थित सांगतात. तरी पण ज्ञात अज्ञात अशा शेतकऱ्यांच्यासाठी आपण सुरेश चाळके या हरभरा पिकाविषयी काय माहिती सांगतात हे प्रत्यक्ष जाणून घेऊया त्यांच्या हरभरा शिवारात जाऊन. पाण्याकडे बी अशा प्रकारे शेती तज्ज्ञ सुरेश चाळके यांना केळी पंडित म्हणून ओळखलं जातं. नुसतं केळी पंडितच नव्हे तर संपूर्ण पिकाच्या बाबतीत त्यांचं अद्ययावत ज्ञान आहे आणि त्यांचे लेक्चर्स देखील वेगवेगळ्या कॉलेजमध्ये असतात. तर अशा या विद्वान शेतकऱ्याच्या संदर्भात आपण थोडी माहिती घेऊया. आता आपण जे काय हरभरा पीक केलेलं आहे त्याचे किती तोडे करायचे असतात भाजीचे सर्वसाधारण एकच तोडा करायचा असते. ॲक्च्युली विद्यापीठ असू दे किंवा शास्त्रज्ञ असू देत, यात दुमत आहेत बऱ्यापैकी हरभऱ्याच्या भाजी खोडण्याच्या बाबतीत. ठराविक लोक म्हणतात की भाजी खोडूच नाही, काय नाही, फुटवा चांगला होते. आणि शेतकऱ्यांचा अनुभव असा आहे की तुम्ही एकदा जर त्याचे शेंडे खुडले तर साईडनं बाजूनं फुटवं चांगले येऊन फुटव्यांची जेवढी वाढ होईल तेवढं उत्पादनात वाढ होत्या आणि फुटवे जेवढे जास्त तेवढे तुम्हाला फुलकळी जास्त, गाठी जास्त आणि उत्पादन बी जास्त. त्यामुळे बऱ्यापैकी एकदा आपण भाजी खोडायला पाहिजे. सारखे म्हणजे एक दोनदा भाजी खोडणं चुकीचं आहे. तसं फुलकळ्यात आल्यानंतर 30 ते 35 दिवसाच्या आसपास खोडायला त्याचा चान्स असते. 30-35 दिवसानंतर 4-5 दिवसात भाजी एकदा खोडून झाली शेंडे की पण तिथून पुढं काय खोडण्याचा अर्थ नाही. ठीक आहे. तुम्ही आता काही वेळेला औषध मारता, फवारणी घेता, त्यावेळेला तरी पण काही स्त्रिया, महिला वर्ग या भाजीच्या आशेने येतो आणि तोडण्याचं कामकाज करतो आणि माझ्या निदर्शनास आल्यावर मी आपणास फोन करतो की अशानं असं सुरेश भाऊ महिला वर्ग आलेला आहे भाजी तोडायला, काय सांगू. तर ते सांगतात अहो औषध मारले म्हणून सांगा. आणि शक्यतो जर नजर चुकीनं औषध मारलेली भाजी खाल्ली तर उलट्या सुलट्या, ताप, थंड ताप हे आजार येण्याची शक्यता असते. शारीरिक त्रास ठीक आहे. आता 2 महिने झालं, म्हणजे 1 महिना झाला असेल ह्या पिकाला तुमच्या. मी तुमचं कामाचं एकंदरीत रूपरेषा पाहतो. एवढं केल्यानंतर तुमचं अपेक्षित उत्पन्न किंवा अपेक्षित म्हणणं काय आहे जरा सांगा आमच्या लोकांना. नाही, आता हरभऱ्याचं तसं बघायला गेलं तर ह्या वर्षी वातावरण चांगलं आहे आणि आत्तापातूरच्या लोकांच्या अनुभवातून किंवा आम्ही केलेल्या अनुभवातून साधारणतः एकरी 10 क्विंटल पातूर उत्पादन हरभऱ्याचं मिळायला पाहिजे आणि त्या दृष्टीनं आपली वाटचाल आहे आणि प्लॉट बी त्या मानानं आहे आपला. एक 10 क्विंटलच्या आसपास एकरी मिळावा. साधारणतः 50 गुंठ क्षेत्र आहे. 50 गुंठ्याच्या आता 12 ते 15 पोत्याच्या आसपास, 15 क्विंटलच्या आसपास आपल्याला उत्पादन मिळेल ह्या आशेनं आणि ह्या जोरानं आपण काम करतो आहे हरभऱ्यामध्ये व्यवस्थित. आणि बघूया त्यात कसं असते वातावरण आणि बाकीचं सगळ्या गोष्टी त्यात आल्या त्यामुळं उत्पादन आपण जेवढं धरलं आहे तेवढं अपेक्षित मिळेल असं नाही आणि जास्त मिळेल त्याच्यापेक्षा असं बी आहे. त्यामुळं बघूया आता काय उत्पादन. पण साधारणतः एकरी एक 10 क्विंटलच्या आसपास, 10 ते 11 क्विंटलच्या आसपास उत्पादन व्हायला काय हरकत नाही. पहा, अशा प्रकारे तुम्हाला प्रत्यक्ष सुरेश चाळके यांचा सायकल कोळपाचा व्हिडिओ आपणास पाठवलेला आहे. शिवाय लांबून त्यांचा महिला वर्ग, पाहुणे मंडळी, मित्रमंडळी, आप्तेष्ट आणि त्यांचे इतर नातेवाईक येऊन भाजी खोडून घेऊन गेलेले आहेत. आणि त्यानंतर आता पहा हरभरा फुलकळीच्या अवस्थेत आलेला आहे. त्यांनी आपल्या मुलाखतीमध्ये सांगितलेलं आहे फुलकळी यायच्या अगोदर थोडं पाणी जर दिलं तर चांगल्या प्रकारे ह्याला फुलकळी येते, फलधारणा होती, चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळतं. पहा त्यांची कामाची धावपळ. अशा प्रकारे त्यांना त्यांच्या घरातील सदस्य कामाला मदत करतात. बघा, एकंदरीत खास तुमच्यासाठी आमच्या शेतीतज्ञ सुरेश चाळके, कष्टाळू शेतकरी, विद्वान शेतकरी यांची आपणास माहिती देण्याचं मी प्रयत्न करत आहे.
तेव्हा आत्ता आपण फुल कळीतील हरभऱ्याचं आणि त्यावेळच्या पाणी नियोजनाचं व्हिडिओ आपण केलेला आहे. पहा, दार मोडलेलं आहे. ते दार मोडासाठी गेलेलं आहे दुसऱ्या ह्याला, कारण पाणी आहे, ते काही थांबत नाही कोणासाठी. ते आता दार मोडण्यासाठी त्या ठिकाणी उभा राहिलेले आहेत. तर पाहूया अजून काय त्यांच्याकडून माहिती मिळते. ठीक आहे. सुरेश भाऊ, आता तुमच्या ह्या शिवाराकडे पाहिल्यानंतर जागोजागी असं शाळवाचे पीक आलेलं दिसते. तर ह्या हरभऱ्यामध्ये शाळू घेण्याचं काय नाही, तात्पर्य? ह्याला उतोडा म्हणतात बऱ्यापैकी शेतकरी भाषेत. उतोडा म्हणजे कसं होतं, एक तर हे आंतरपीक बी म्हणता येईल, आणि दुसरी गोष्ट कसं आहे, घाटे अळीचा प्रादुर्भाव ह्याला हरभऱ्याला जास्त असतो. आणि घाटे अळीमध्ये काय होतं की जास्त घाटे अळी झाली तर नैसर्गिक त्याला एक संरक्षण मिळते घाटे अळीला. ती कसं असते, ज्या वेळेला चिमण्या किंवा बारीक सारीक जे पक्षी असतात ते यांना ठेपे केले जातात बसायला जागोजागी. ती बसली की त्याच्यावरून टेळणी करतात ती, आणि कुठं एखादी आळी दिसली तर ती त्याच्यावरून उडत जाऊन ती आळी खात असतात. चिमण्यासारखं म्हणा, लहान पक्षी असतात ती. मग हे जे शाळवाचे जे कुठं तर जे दिसतात तुम्हाला ताटं, त्याच्यावर बसून ती टेळणी करून घाटे अळीचा बंदोबस्त आपल्याला बऱ्यापैकी नैसर्गिकरित्या असा करता येतो. त्यासाठी हे शाळवाचं लांब लांब आपण घातलेलं आहे. हे जरा साधारण तेवढं दाट झालं आहे, ते पातळ करून घेतलं आहे पहिला. आणि आता ठराविक जरा मोठा आला तर आपण वैरणीसाठी सुद्धा ठराविक काढून लांब अजून सुद्धा आपल्याला ठेवता येतो. मग ह्याचा दृष्टिकोन महत्त्वाचा एकच आहे की यापासून आपल्याला घाटे अळीसाठी जे चिमण्या बसणार आहेत आळ्या खायासाठी, तर त्याच्यासाठी आपण ठेपे म्हणून एक प्रकारचं हे शाळवाचं ह्यात टाकलेलं आहे. छान, उत्कृष्ट. घाटे अळीच्या वेळेला आपण आणखीन एक तुम्हाला माहिती पाठवली जाईल. आवडी चॅनेल सर्वांना आवडल्यास सबस्क्राईब करा, नमस्कार, लाईक करा धन्यवाद. आणि शेअर करा. आपण आता निरोप घेऊया सुरेश चाळके यांचा. ओके, धन्यवाद सर.